जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारलाय की 60च्या नंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या कोणती? ज्याही वेळेस आपल्याला एखाद्या संख्येच्या पुढील क्रमाने येणारी एखादी संख्या शोधायची असेल त्यावेळेस त्या पद्धतीच्या उदाहरणाला कशा प्रकारे सोडवायचे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा काय करायचं, सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय दिलेली संख्या 60 ही संख्या दिलेली, म्हणून पहिल्यांदा 60 लिहून घ्यायचा. आता नंतर येणारे विचारले, बरोबर. आता नंतर येणारे ह्याचा अर्थ नक्कीच ती मोठी असणार आहे, मग मोठी असणार आहे म्हणून त्याला प्लस घ्या. आणि जर अगोदरची विचारली ती नक्की लहान असणार आहे, मग लहान असली की तिला मायनस करायचं. ओके, कितवी विचारली आपल्याला? 12वी विचारली, म्हणून 12 गुणिले, आता आपल्याला कसली संख्या विचारली हे पण तेवढंच महत्वाचं आहे. कसली संख्या विचारली? समसंख्या. मग दोन क्रमवार समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो, म्हणून आपण याला काय करणार? 2 ने गुणणार. म्हणजेच आपलं उत्तर काय तयार झालं बघा, 60 अधिक 12 दुणे 24. मग 60 आणि 24 या दोघांची बेरीज किती झाली? 84. म्हणजे 60च्या नंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या ही कोणती असणार आहे? 84 असणार आहे, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आता बघा पुढचा एक प्रश्न आहे की 80च्या पुढील 16वी समसंख्या. 80च्या पुढील 16वी समसंख्या. मग आता 80च्या पुढील आहे म्हणून पहिल्यांदा 80 लिहून घेतलं, पुढील विचारलंय म्हणून आपण काय घेतलं? प्लस घेतलं. 16वी समसंख्या 16 गुणिले 2, मग 80 अधिक 16 गुणिले 32. 80 अधिक 32 उत्तर काय आलं? 112, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. सेम असाच प्रश्न मी तुम्हाला शेवटी दिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्हाला कमेंट करून सांगायचंय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करायचा आहे. थँक्यू. जय हिंद.